नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक पावसात झाडाखाली थांबले पण मृत्यू नाही थांबला। 10वीत गेलेल्या मुलाची फी भरली आणि आयुष्यच उद्ध्वस्त झालं। नाशिकमध्ये एसटी बसची धडक, दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी। नाशिक शहरात अपघातांचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे। 10वीत गेलेल्या मुलाची फी भरून घरी परतत असलेलं दाम्पत्य पावसामुळे झाडाखाली थांबलं होतं। याच दरम्यान अर्नाळा आगारातून शिर्डीकडे जाणाऱ्या एसटी बसचं नियंत्रण सुटून बस थेट दुचाकीला धडकली। यात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी शहरातील उपनगर नाका इथे घडली। संतोष संसारी असं मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे। अपघातानंतर बस चालकानं बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण इतक्यात बस झाडाखाली उभ्या असलेल्या दाम्पत्याला धडकली। या धडकेत रुपाली काळे या महिलेचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती सतीश काळे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। सदर बस चालकाविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। पुढील तपास उपनगर पोलीस करतात। पावसामुळे थांबलेले पण मृत्यू थांबवू न शकलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। उपनगरात परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।